दितीच्या आक्रमकतेपुढं कश्यप हतबल झालेले आहेत आणि दितीची कामेच्छा पूर्ण झाली आहे. आणि पूर्ण झाल्यानंतर शांत झालेल्या मानसिकतेमध्ये तिच्या लक्षात येतं की आपल्या हातून चूक झाली आहे. ती पतीची क्षमा मागते, पण पती कश्यप तिला असं म्हणतात की पश्चाताप होणं हे ठीक आहे, पण कर्माचं फळ मिळणार हे विसरू नको. आणि असमय कामपूर्ती झाल्यामुळं काय घडतं हे तुला मी सांगतो. म्हणून कश्यपाने दितीला सांगितलं की चुकीच्या वेळी जर कामपूर्ती झाली तर जन्माला येणारी संतती असुर असते, राक्षस असते. मग शास्त्रामध्ये उल्लेख केला गेलेला आहे की नवऱ्याचा व बायकोचा जन्मदिवस, लग्नाची तिथी म्हणजे ॲनिव्हर्सरी, मॅरेज ॲनिव्हर्सरी, कोणतंही पर्व, कोणताही तीज त्योहार, दशमी, एकादशी, द्वादशी, अमावस्या आणि पौर्णिमा आणि अन्य कोणतंही मंगल पर्व, नवरात्र असेल, दिवाळी असेल, विजयादशमी असेल, या कोणत्याही पर्वावरती पतिपत्नींनी संग केला तर असमय संग समजला जातो आणि असुर जन्माला येतं. दितीला वाईट वाटलं. ते म्हणाले की आता असुर जर माझ्या पोटी जन्माला येतील. कश्यप म्हणाले असं नाही, इतक्या प्रदीर्घ ईश साधनेनंतर तुझ्या मनामध्ये ही फुणफुण कायम राहिली आहे, म्हणून एक नाही 2 असुर तुझ्या पोटी जन्माला येते, 2 राक्षस तुझ्या पोटी जन्माला येते. तिला खूप वाईट वाटतं, पण कश्यप ज्ञानी आहेत त्यामुळे ते स्थिर आहेत. ते म्हणाले की कर्मफळ भोगावं लागेल, आणि असं कर्मफळ न भोगता कर्म केलं असं कधी जगात होत नाही. कर्म ज्या अर्थी घडलं, कर्माचं फळ घडलं, जाणीवपूर्वक घडो, अज्ञानाने घडो. मला माहीत नाही की इथं निखारा आहे, त्याच्यावर पाय पडला तर निखारा असा विचार करत नाही की ह्याला माहिती नाही तर ह्याला पोळू नाही, पोळणारच. आणि मित्रांनी आपली कॉलर उचलून बर्फाचा खडा आत टाकला तर थंड थंड वाटणारच, कर्माचं फळ मिळणारच. आवडलंय म्हणून रात्रीच्या वेळी बकासुरासारखं जेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्रास होणारच आहे. कर्माचं फळ दुसऱ्या दिवशी होईल, काही कोडग्यांना तिसऱ्या दिवशी होईल, पण होईलच होईल. 2 राक्षस जन्माला येणार, कुठल्याही आईला वाईट वाटणं स्वाभाविक. पण ते म्हणाले की हे लक्षात घे, तुझ्या पोटी 2 राक्षस जरी जन्माला येणार असले पुत्र, तरी तुझा प्रपौत्र मात्र हरिभक्त असेल, नातू. तेवढा काय म्हणू, बुडणाऱ्याला काडीचा आधार. ते म्हणाले की हे कसं काय? ते म्हणाले की हे असंच आहे, मुलं राक्षस पण नातू मात्र हरिभक्त असेल. आपल्यासाठी रहस्य काय? आपल्यासाठी रहस्य असं आहे, आजी आजोबांसाठी, की झालं ते झालं. मुलांना आपण नाही नीट वाढवू शकलो, किंवा जसं पाहिजे तसं नाही वाढवू शकलो, किंवा नुसतंच वाढवलं, हे काही घडतं. आपलंही त्यावेळी करिअर असतं, आपल्यालाही आपले व्याप असतात, काही करायचं असतं, आपण पेरेंटिंग नीट नाही करू शकलो. ओके, जगामध्ये एकमेव पोर्टफोलिओ असा आहे आजी आजोबा की ज्याला आपल्या आयुष्यातली चूक दुरुस्त करण्याची संधी परमेश्वर देतो नातवंडांच्या रूपात. त्यामुळं आपल्या मुलामुलीला आपण जसं पाहिजे तसं वाढवू नाही शकलो ना, तर आता आपण रिटायर्ड आहोत. तर देवळाच्या कट्ट्यावर बसून घरातल्या कटकटींची चर्चा करण्यापेक्षा नातवंडांच्या बरोबर गप्पा गोष्टी केल्या पाहिजे. तर ज्येष्ठ नागरिकांची क्षमा मागतो मी, पण ज्येष्ठ नागरिक हसत बोलतायत असं दृश्य बघायला मी फार उत्सुक आहे, आणि याची देही याची डोळा, मला ते बघायची फार इच्छा आहे. तक्रारी घेऊनच मंदिराच्या दारात बसतात. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची मंदिराबाहेरची किंवा बागेतली जी संसद भरते ना, तिथे फक्त तक्रारीशिवाय दुसरं काही नाही. शब्द वेगवेगळे असतील, तक्रार वाटू नये असं असेल, त्यात चतुराई असेल, आणि आयुष्य इतकं जगलेलं असतो की इतकी लबाडी करायला तर आपण हातोहात जमतच आपल्याला. तीच आपली ज्येष्ठता असते अनेकदा.
त्यामुळे नातवंडाच्या रूपामध्ये हरिभक्त निर्माण होणं, यासाठी म्हातारपण खर्ची करणं हे आजी आजोबांचं कर्तव्य आहे. औषधच आणून दिलं नाही, 3 वेळा सांगितलं, अमकं झालं तमकं. आज सकाळी दुसऱ्यांदा चहा पाहिजे होता, कोणीच लक्ष नाही दिलं. चहा पिण्याची इच्छा जर दुसऱ्यांदा होत असेल तर उठून करण्याची शक्ती पाहिजे ना. पण आयुष्यभर बसून आज्ञा केलेली आहे ना, ए चहा टाक ग. तिच्या मनात येतं की ह्याचं नाव टाकलेलं परवडेल, पण ह्याचा चहा टाक. आणि रिटायर झाल्यानंतर हा संबंध जास्तच घुमायला लागतो. आणि म्हणून माझ्या माता भगिनींना पण माझी विनंती आहे की लग्न झाल्यानंतर ते नव्याचे 9 दिवस जे काही असतात, शास्त्रांनी 1 महिना सांगितलं, 1 महिन्याचं सुख पाहिजे असेल तर लग्न करा. तर आता केलंय आपण. तर 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर संधी साधा आणि नवऱ्याला घरातल्या कामामध्ये सहभागी करून घ्या. हे मी सांगतोय असं समजू नका, हेही भागवतामध्ये आहे. याची उदाहरणं मी तुम्हाला पुढे देईन. पण आम्ही अर्धनारी नटेश्वर म्हणतो ना, अर्धा भाग स्त्री आहे, अर्धा भाग पुरुष आहे. तर पुरुषांनी घरातली कामं केली पाहिजेत. यात पुरुषी अहंकार कसला? कुठल्या तरी कारखान्यात चौकीदार आहे तू, तुझा कसला अहंकार आहे? चौकीदार नसेल तर कलेक्टर असेल तरी तुझा अधिकार काय आहे? पगारी नोकरच की नाही शेवटी. घरी केलं पाहिजे. मग त्याला असं म्हणावं की मला ना तुमच्या सहवासात इतकं मजा येते ना, तर चला थोडंसं मी कणिक तिंबते, तुम्ही थोडी भाजी तरी निवडून द्या. मग त्याला कळतं की भाजी निवडणं कठीण आहे, बायको निवडणं त्या मनाने सोपं आहे. छोटी छोटी कामं केली पाहिजे. तुम्हाला ग्रहपाठ देऊन ठेवतो आज. नवऱ्याने आपलं ताट, आपलं जेवण, शक्य झालं तर आपल्याबरोबर जेवणाऱ्यांची ताटवाटी पण, आणि जेवण झाल्यानंतर सगळं ताटात काही एक शीतही न टाकता ते उचलून सिंकमध्ये नाही तर बाल्कनीमध्ये जिथे भांडी घातली जातात तिथे नेऊन ठेवलं पाहिजे. आपलं ताट आपण घ्यावं, आपलं ताट नेऊन ठेवावं, आपलं अंथरूण आपण घालावं, आपलं अंथरूण काढावं, रोज वापरायचे आपले आपले कपडे धुवून टाकावे. असा पद्धतीचा संस्कार आईने केला असेल मुलावर तर ती बाई भाग्यवान. पण नसेल केला तर त्या सासूची चूक आपण दुरुस्त करायची. आणि गोड बोलून तुम्ही काहीही करून घेऊ शकता. हे समजूतदार आहेत किंवा अनुभवी आहेत असं म्हणा. केलं पाहिजे. कारण का, श्रम हीच ईश्वराची खरी पूजा आहे. प्रपंचामध्ये दोघांनी मिळून करणं तसं काही खास नव्हतं, फक्त हाती हात होते. हे हाती हात असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला उत्तरायुष्यामध्ये नातवंडांना सुसंस्कृत करणं हे काम आहे. म्हणून ही कथा मला भागवतातली महत्त्वाची वाटते. हे जे 2 असुर दिती कश्यपांच्या पोटी जन्माला आले, त्यातला एक हिरण्याक्ष आहे, एक हिरण्यकश्यपू आहे, आणि नातू आहे प्रल्हाद. सूत शौनकांना सांगतायत की अशा पद्धतीनं अयोग्य वेळी धर्ममान्य असलेल्याही कामनापूर्तीचा प्रयत्न केला तर त्याचं फळ वाईट मिळाल्याशिवाय राहत नाही. हिरण्यकश्यपू मोठा आहे, हिरण्याक्ष धाकटा आहे. आणि हिरण्याक्ष असुरीच वृत्तीचा असल्यामुळं जसं जसं त्याचं वय वाढायला लागतंय तसं तसं त्याचा तमोगुण वाढतोय आणि आपल्याला संपूर्ण विश्वावरती राज्य करता यावं अशी कामना निर्माण होते. आणि म्हणून मग ईश्वराची साधना करतो. ब्रह्मदेव प्रसन्न होतात, ब्रह्मदेव वरही देतात, ठीक आहे तू, पण त्यामुळं तो अधिक उन्मत्त होतो. तुम्ही हेही लक्षात घ्या की जेवढ्या राक्षसांनी गोंधळ घातलाय ना, त्यांना देवांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि तसंही देव आणि दानवांचं, सूर आणि असुरांचं जेनेटिक रिलेशनशिप आहे. एकाच कुळातले आहेत दोघंही.
याचाही अर्थ काय आहे तर एका कुळामध्ये संतही जन्माला येऊ शकतो आणि सैतानही जन्माला येऊ शकतो. कंस मामा आहे ना, म्हणजे कुळ एकच आहे. कैकेयी आई आहे, कुळ एकच आहे. तुम्ही सगळा इतिहास काढून बघा, प्रत्येक वेळी देवांना अडचणीत ज्या ज्या वेळी असुरांनी आणलंय त्या सगळ्या असुरांना एकतर ब्रह्मदेवानी वरदान दिलंय किंवा शिवजींनी दिलंय. खरं म्हणजे त्यांनी विचार करायला पाहिजे होता ना की हा आपल्याच कुळाच्या विरुद्ध जाणार आहे, याला आशीर्वाद का द्यावा, वरदान का द्यावं. पण आपले देव पण नाही ना भोळे आहेत, आपल्यासारखेच आहे. तप केलं लगेच वरदान देऊन टाकायचं. ब्रह्मदेवाने वरदान दिल्यामुळं हिरण्याक्ष अतिशय मस्तवाल झाला, वरुणाबरोबर युद्ध करायला गेला. आणि वरुणाकडे युद्ध करायला गेल्यानंतर वरुण चतुर होता. तो काय म्हणाला की माझ्याशी युद्ध करून तुला काय मिळणार आहे, तुझं काय नावलौकिक थोडंच असेल, मला मारलं समजा, पराभूत केलंस, तुझी कोणती प्रतिष्ठा राहणार आहे. तर तुला जर खरंच युद्ध करायचं असेल तर श्री विष्णूंच्या बरोबर युद्ध कर. तो त्यांचा शोध घेत 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 पार रसातळापर्यंत पोहोचला आणि तिथे बघितलं की संपूर्ण पृथ्वीचं संरक्षण भगवान विष्णू करतायत. तो म्हणाला की मी तुमच्याशी युद्ध करायला आलोय. भगवान विष्णूंनी युद्ध करायचं ठरवलं. तर त्या पृथ्वीला सावरण्यासाठी भगवंतांनी जो अवतार घेतला होता तो वराह अवतार होता. त्यामुळं वराह रूपामध्ये ते प्रकट झाले आणि हिरण्याक्षाचा त्यांनी वध केला. हिरण्याक्षाचा वध झाल्याची कथा मैत्री विदुरांना सांगतायत आणि असं म्हणतायत की भगवंत वरदान पण देतात आणि योग्य वेळी भगवंत वधही करायला सिद्ध होतं. शेवटी आपली चूक आपणच दुरुस्त करायची असते, या न्यायाने का होईना, पण भगवंत वरदान देतात आणि जर आतताईपणा वाढला तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः भगवंतच अवतार घेतात. थोड्या वेळासाठी अंशावतार असेल, काल आपण बघितलं त्वेषावतार असो, आवेशावतार असेल, पूर्णावतार असेल, पण असुरांचं निर्दालन करण्यासाठी येतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सूत शौनकांना वराह अवताराचा हा सगळा प्रसंग युद्धाचा प्रसंग सांगतात. शौनकांच्या मनामध्ये असं येतं की जर भगवंतांनी वराह अवतार वराह रूप घेऊनच पृथ्वीला सावरायचं होतं तर वराह रूपच का घेतलं. तर वराह रूप घेण्यामध्ये त्याला यज्ञावतार मानलेला आहे. नीट थोडं समजून का घ्यायचंय बघा. म्हणजे आमच्याकडचा परमेश्वर सुद्धा वराह म्हणजे डुक्कर, त्याचा अवतार घेऊ शकतो. तर हा धर्म कुठल्याही जीवाचा द्वेष कसा काय शिकू शकेल. आम्ही कुणाचाच द्वेष करणार नाही. त्यामुळं आम्हाला कुत्र्यामध्ये सुद्धा देव दिसतो, श्वानामध्ये, तसाच तो कोणत्याही प्राण्यामध्ये दिसतो. हयग्रीव चेहरा विष्णूचा, अंग घोड्याचं. प्रत्येक जीवामध्ये ईश्वर पाहणं ह्याचं नाव आहे सनातन वैदिक हिंदू धर्म. आणि त्यामुळं वराह अवतार आपल्यासाठी पूजनीय आहे. वराह अवताराची प्रतिमा, फोटो आपण घरामध्ये लावताना संकोचत नाही. त्यामुळं आमच्या प्रार्थना स्थळावरून वराह गेला तर दंगल करणं असलं आपल्या रक्तात नाही. पण दंगलीची खुमखुमी असणाऱ्यांना वराह बनवणं हे आपल्या रक्तात आहे. सगळं आहे आपल्याकडे, हे नीट समजून घेऊ. आम्ही कोणत्याही पशु पक्षाचा द्वेष केला नाही, माणसाचा कसा करू. माणसाचा त्याच्या स्थानावरून कसा द्वेष करू, त्याच्या कुळावरून कसा द्वेष करू. त्यामुळं जाती आणि जातीभेद आमच्या रक्तामध्ये नव्हता. 1500 वर्षाच्या गुलामीमुळं तो आला. कारण का आम्हाला असं खंडित करून त्यांना शासन करायचं होतं, राज्य चालवायचं होतं. आणि म्हणून पुन्हा जेव्हा जेव्हा अशी असुरी वृत्ती येते
आणि या समाजाचं ऐक्य दूर व्हावं, नाहीसं व्हावं आणि इथे पुन्हा आसुरी प्रवृत्तींचं राज्य यावं म्हणून जातीगत जनगणनेचा विषय काढला जातो. आपण जात मानणारे नव्हतो. मधल्या काळात चूक झाली, क्षमा मागावी आणि पुन्हा एक समरस समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. सूत शौनकांना मैत्रेय आणि विदुरांचा संवाद सांगतायत, ज्याची आठवण श्री शुकदेव राजा परीक्षिताला करून देत आहेत. क्रमामध्ये येतात. सृष्टिक्रमामध्ये आणखीन एक अद्भुत पतीपत्नींचं नातं मैत्रेय जे विदुर काकांना सांगतायत, स्वयंभुव मनू आणि शतरूपा राणी. आपण यातल्या रहस्यांच्याकडे जायचं आहे म्हणून भराभर जातो आहे. मध्ये मध्ये खूप गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या सांगण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ नाही. स्वयंभुव मनू आणि शतरूपा राणी हे एक मन्वंतराला सुरुवात करणारं दाम्पत्य आहे. या दंपतीच्या पोटी 3 मुली जन्माला आल्या. आकुती, देवहूती, प्रसूती आणि 2 मुलगे जन्माला आले, प्रियव्रत आणि उत्तानपाद. आता ह्या 3 मुली आणि ह्या 2 मुलांच्या चरित्रातला जो रहस्याचा विषय आहे, कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण अनेकदा ऐकलेल्या आहेत. यातल्या आकुतीचा विवाह रुची नावाच्या ऋषीशी होतो. काल आपण पाहिला अवतार बघत असताना. पण हा विवाह होत असताना स्वयंभुव मनूनी पुत्रिका धर्मानुसार हा विवाह करायचं ठरवलं. म्हणजे काय तर त्यांनी रुचीला म्हणजे जावयाला सांगितलं, तुमच्या पोटी जन्माला येणारं जे पहिलं संतान असेल ते तुम्ही मला द्यायचं आहे. ते तयार झाले. आजोळी आणखीन छान वाढेल तर त्याच्या पाठीमागे असा हेतू होता स्वयंभुव मनूचा की रुची आणि आकुतीच्या पोटी जन्माला येणारा जो आहे तो अंशावतार आहे भगवंताचा, त्याचं प्रतिफळ आपल्या हातून होऊन त्याची सेवा घडावी म्हणून पुत्रिका धर्मानुसार हा विवाह झाला. प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी झाला. दक्ष प्रजापतीच्या पोटी सती जन्माला आली. त्या सतीचा विवाह भगवान शंकरांशी झाला. शंकरांच्याकडून नकळत दक्षाचा अपमान झाल्यामुळं दक्ष आणि शंकर यांच्यामध्ये वैर निर्माण झाला आणि या वैराची परिणती अशी झाली की कणखल क्षेत्रामध्ये एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं असताना दक्षाने न शिवजींचं स्थान तिथे ठेवलं, न जावयाला आणि लेकीला निमंत्रण दिलं. पण नटून थटून सगळे देवदेवता आपल्या पत्नींसह कणखल क्षेत्राकडे जात असताना माता सतीने पाहिलं आणि तिने विचारलं की हे सगळे कुठे निघालेत. उत्तर द्यायला नारद होतेच. नारद आद्य पत्रकार आहेत. ते माहिती देतात आणि गोंधळही वाढवतात. पण पत्रकार जे गोंधळ वाढवतात ना ते ईश्वरी कार्यासाठी वाढवतात, तेव्हा ते नारदांच्या कुळातले असतात. नारद म्हणाले की तुम्हाला माहिती नाही, तुमच्याच माहेरी मोठा सोहळा आहे, इथपर्यंत गप्प बसायचा ना, तुम्हाला बोलवलं नाही. सती बिचारी म्हणते नाही, राहिला असेल किंवा शेवटच्या दिवशी जवळच्या 5 घरी पत्रिका द्यायच्या असतात, तसं राहिलं असेल तर येईल. ती वाट बघते बिचारी, काही येत नाही निमंत्रण, बोलवायचंच नाही ठरवलं. पतीला विचारते, भगवान शिवजींना विचारते की सगळे बाबांच्याकडे चालले, तिथे मोठा यज्ञ आहे, आपण जाऊयात का. भगवान शंकर सांगतात की आमंत्रण नसताना जाऊ नये, त्यामुळं आपला अपमान होण्याची शक्यता असते. ती म्हणते की माहेरी जायसाठी कशाला लागतं आमंत्रण. ते म्हणतात की नाही लागत, खरं आहे तुझं, पण ते माहेर ते जर विसरले असतील आणि तुला बोलवलं नसेल तर कशासाठी जाते तू तरी. पण ती हट्ट करते, माहेरचा ओढा असतो. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे, आईबाप आहेत तोपर्यंतच माहेराचं अगत्य असतं, नंतर औपचारिकता असते. आता इथे आईबाप आहेतच, मग हट्ट करून सती जाते. भगवान शंकरांना माहिती आहे की काय होणार. तिथे गेल्यानंतर तिचा अपमान होतो, नवऱ्यासाठी जागा नाही, त्याचा हवीर भाग नाही, त्याची जाणीवसुद्धा नाही.
सतीकडे कोणी बघत नाही. तिची उपेक्षा, अवहेलना, संतप्ते ती, आणि ती योगाग्नी भडकावून घेते आणि स्वतःच्या शरीरामध्ये दाह, ज्वाला निर्माण करते आणि स्वतःला जाळून घेते. सरळ सोप्या भाषेत सांगा. भगवान शंकरांना हे कळाल्यानंतर ते संतापतात. ते जळणारं देह खांद्यावरती घेतात, तांडव करत सगळीकडे फिरायला लागतात. भगवान विष्णूंच्या लक्षात येतं की आता सगळ्या सृष्टीचा संहार होईल, म्हणून आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या जळत्या देहाचे छोटे छोटे तुकडे ते करतात. आणि ते तुकडे जिथे जिथे पडले ती सगळी शक्तिपीठं म्हणून आपण पुजतो. त्यामुळं जिथे जिथे शक्तिपीठं आहेत तो या देशाचा स्वाभाविक भाग आहे. आणि त्यामुळं पाकिस्तान आणि बांगलादेशामध्ये पडलेल्या शक्तिपीठाचा जो भाग आहे, जिथे शक्तीचं अंग पडलं, सतीचं अंग पडलं, तो परत भारताशी जोडला गेला तरच शिवभक्ती पूर्ण होणार आपल्या हातून. त्यामुळं ते जोडायचं आहे. भगवान नरसिंहांचा अवतार मुलतानमध्येच झाला आहे, त्यामुळं तो पण आपल्याला घ्यायचाच आहे. आणि हे रोज आहे ना आपल्या नातवंडांच्या डोक्यात, नातीच्या डोक्यात घुसवायला पाहिजे. जगण्यासाठी एक दाहक ध्येय दिलं पाहिजे. डॉक्टर हो, इंजिनियर हो, पैसे मिळव, ठीक आहे, हे सांगायलाच पाहिजे. पण थोडंसं हे पण सांगायला पाहिजे, जिथे जिथे आपल्या आईच्या देहाचे तुकडे पडलेत तो भाग मी माझ्या मूळ देशाला जोडल्याशिवाय राहणार नाही. तीव्र. तुम्ही रस्त्यावरती भटकी कुत्री पाहतो आपण. एक कुत्री व्याली होती, 4-5 पिल्लं होती, आणि ती पिल्लं येत होती आणि ती फटकारा मारत होती पिल्लाला. तर माझ्याबरोबर एक अतिशय दयाळू हृदयाचा, खूप साने गुरुजी वगैरे वाचले असले पाहिजेत त्यांनी, त्यामुळं हळवा होता. तो म्हणाला की आई आहे का काय आहे, स्वतःच्या पोरांना फटकारते. ते पिल्लं जवळ जायची आणि ती फटकारायची, ढकलायची सुद्धा. अगदी लहान होतं, त्याला उचलून असं तोंडाने टाकलं सुद्धा. मी म्हणलं त्या आईच्या हृदयाचा तू नको विचार करू, ती काय करते आहे तुला कळत आहे का? तो म्हणाला नाही कळत. ती आपल्या पोटी जन्माला आलेल्या पोरांना चिडायला शिकवते. फटका मारते म्हणजे ते परत वेशाने यावं, परत फटका मारते परत. कारण का रस्त्यावरच आयुष्य घालवायचं असेल तर प्रतिकाराची क्षमता वाढवली पाहिजे आणि चिडायला शिकवलं पाहिजे. काय नाही, चिडून उपयोग नाही, आपण सरळ मार्गाने जावं. जे करतात ते भरतात आहे ना, जैसे जायचं कर्म तसे त्याचं फळबिळ काही नाही. मी चिडणार आहे कारण का माझ्या मातृभूमीचा लचका या लांडग्याने तोडलेला आहे, मी तो परत मिळवणार आहे. चीड निर्माण केली पाहिजे. कशासाठी? सद्धर्मासाठी. इकडे मारलं तर हा गाल पुढे कर वगैरे पुष्कळ झालं ना. 75 वर्ष भोगलं की आपण. आता पहिल्या गालावर हात ठेवण्याच्या आधी तो हात कसा खांद्यापासून उखडायचा, सर्जिकल स्ट्राईक, आपण हे ठरवलं. सोसण्याचे दिवस गेले, अब घर में घुस के मारेंगे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे सगळं ह्यात आहे. आणि हे लक्षात न घेता किती गोडनं रडू आलं कथा ऐकताना. संपला परमार्थ. रडण्याचे दिवस गेलेले आहेत, रडवण्याचे दिवस आले. आपण ते केलं पाहिजे. आणि मग स्वयंभुव म्हणून मग ते भगवान विष्णूंनी सर्व देवांनी एकत्र मिळून शंकरांचा राग शांत वगैरे केला. ती पण लीलाच होती. कारण का शंकर हे सतीच्या देहाचे असे जळते तुकडे ठिकठिकाणी टाकून या देशाची बाउंड्री निश्चित करत होते, हे लक्षात घ्या. तर त्यामुळं हे लोक काय ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल हे सगळं आपण निर्माण केलं आहे. त्यांनी कुठपर्यंत केलं आहे? अखंड भारत. देवहूतीचा विवाह करायचा विषय आला. देवहूती ग्रहकर्तव्य दक्ष आहे, अतिशय सात्विक सोज्वळ आहे, म्हणजे तिघेही या तशात. आता देवहूतीसाठी योग्य नवरा कोण? तर स्वयंभुव म्हणून ब्रह्मदेवाला विचारलं की माझ्या या देवहूती नावाच्या
आता देवहूती याचा अर्थ देवाचं कार्य करण्यासाठी जी जन्माला आली आहे ती. टिंकी है ना, नाव काय मुलीचं? पिंकी. काय पामेरियन कुत्री आहे का ती? तिचं नाव चांगलं नाही ठेवतायत. बबली, बबडू. अरे, नाव घेतल्यानंतर सुद्धा मी जेव्हा कातकरी लोकात काम करत होतो तेव्हा माझ्या छात्रावासातल्या एका मुलीची आई आली आणि ती पोटोशी होती. तर ती आमच्याकडे औषधाला वगैरे यायची, थोडा वैरा मिळाला तर भात बीत. आणि ती जेव्हा जेव्हा यायची आठवड्यातून 2दा तिला जरा माहेर पण देत होतो आम्ही. तर मी म्हटलं की माय, पोरगा पाहिजे की पोरगी पाहिजे? ती म्हणाली पोरी 2 आहेत, आता पोरगा भेटला तर चांगला आहे. आम्ही म्हटलं भेटेल. मग आता काहीतरी संवाद केला पाहिजे ना. मी म्हटलं की नाव काय ठेवशील पोराचं? ती म्हणाली मुलाचं नाव मी बाबूराव ठेवणार आहे. आपल्याला हसू आलं ना, त्या क्षणी मलाही तसंच वाटलं. पण माझ्या लक्षात असं आलं की काय पीळ आहे तिच्या काळजाला. बारक्या, काळ्या, दगड्या, रडक्या. माझ्या आश्रमातली जी मुलगी होती तिचं नाव होतं फशी. मी तिला विचारलं की बाई तुझं नाव फशी कसं काय ठेवलं? ती म्हणाली दुसऱ्या वेळी आई पोटोशी होती ना, तर तिला वाटलं पोरगा होईल, मग मी आले तर मी फशिवलं, म्हणून माझं नाव फशी. कुठपर्यंत अन्याय गेलेला आहे बघा. त्या सगळ्या समाजाची अस्मिता जागृत करणं म्हणजे सनातन धर्माची सेवा करणं.